सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा संमिश्र स्वरूपाचा राहणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक फायदेशीर सौदे मिळतील, परंतु तुमच्या स्वभावामुळे म्हणजे जरा हट्टीपणामुळे तुम्ही त्याचा पूर्ण फायदा घेऊ शकणार नाही. तुमच्या घरातले लोक तुमच्यावरती जास्त विश्वास ठेवतील, परंतु कामामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुम्हाला तोटा देखील होऊ शकतो. जर तुम्ही आज तुमच्या वागण्यामध्ये थोडीशी मृदुता ठेवलीत तर कोणाकडूनही तुमचं काम अगदी सहज करून घेऊ शकता. राग केला तर नुकसानच होईल. संध्याकाळी मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन तुम्ही बनवू शकता. जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी पुढचा मार्ग सोपा होईल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा आव्हानात्मक राहील. जे लोक व्यापार करतात त्यांना आज नफा मिळवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. तसेच नवीन योजनांवरती काम देखील करणं गरजेचं आहे, तरच तुम्ही तुमच्या व्यवसायामधनं चांगला नफा कमवू शकाल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आज त्यांच्या वरिष्ठांशी काही करार होऊ शकतात. तुमच्या रागावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. संध्याकाळी सामाजिक संबंधांमुळे तुम्हाला फायदा होईल आणि नवीन योजनांना बळ मिळेल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांनी आज कामावरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकता. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेल्या लोकांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. सकाळपासूनच तुम्हाला थोडाफार नफा मिळत राहील, परंतु ही आर्थिक स्थिती टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या वडिलांच्या मदतीनं तुमच्या घरगुती व्यवसायातील काही समस्या आज अगदी सहज सुटतील. घरामध्ये आज एखादी वाईट बातमी समजल्यामुळे तणावपूर्ण निस्पत्ती निर्माण होऊ शकते. नोकरीमध्ये तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा मनापासून प्रयत्न करतील, परंतु ते यशस्वी होणार नाहीत. आज संध्याकाळचा वेळ तुमच्या मित्र आणि कुटुंबाला तुम्ही धीर देण्यामध्ये घालवाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. भावंडांच्या मदतीने तुमची थांबलेली कामं आज अगदी सहज पूर्ण होतील. आज सकाळपासून तुमच्या व्यवसायामध्ये छोटे छोटे नफ्याचे योग राहतील, परंतु त्यासाठी तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागेल. आज तुम्ही कुटुंबापासून काही लपवण्याचा प्रयत्न कराल, त्यामुळे वाद होऊ शकतो. संध्याकाळच्या वेळी तुम्ही तुमच्या सामाजिक संपर्कांना वाढवण्यामध्ये यशस्वी व्हाल. जर तुमचं एखादं काम फार दिवसांपासून थांबलेलं असेल तर ते भावंडांच्या मदतीने पूर्ण होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या रेशमी रंगाचं वस्त्र दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कामावरती लक्ष केंद्रित करण्याचा आहे. कामाच्या ठिकाणी विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता तुम्ही आपलं काम करत राहा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आज एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत कुठलाही पैशांचा व्यवहार करणं तुम्ही टाळा, नाहीतर तुमचे पैसे अडकू शकतात. आज तुमची कमाई कमी आणि खर्च जास्त असल्यानं तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. संध्याकाळच्या वेळी तुमची सामाजिक जबाबदारी वाढेल. तुम्हाला तुमच्या जीवन साथीदाराची पूर्ण साथ मिळेल. आज मुलांना सामाजिक कार्य करताना पाहून तुम्हाला आनंद होईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान शनिदेवांचं दर्शन घेऊन त्यांना तेल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. जर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी एखादी नवीन डील फायनल केली असेल तर त्याचा आज तुम्हाला भरपूर फायदा होईल. परंतु आज काही विपरीत परिस्थिती निर्माण झाली तर तुम्हाला तुमच्या रागावरती नियंत्रण ठेवावं लागेल आणि
बोलण्यामध्ये नम्रता देखील आणावी लागेल. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा टिकून राहील. घरातील मोठ्यांच्या मदतीने कुटुंबातील समस्या सुटतील आणि आज तुम्हाला सरकारी मदतही मिळेल. संध्याकाळच्या वेळी अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल थोडेसे चिंतेमध्ये राहाल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा विचार करायला लावणार आहे. मुलांच्या समस्यांचं समाधान न मिळाल्यामुळे तुम्हाला मानसिक अशांती जाणवू शकते. भूतकाळामध्ये केलेल्या एखाद्या चुकीसाठी आज तुम्हाला पश्चाताप होईल, परंतु परिस्थिती सुधारल्यानं ती समस्या संपेल. व्यवसाय चांगला चालेल, परंतु छोट्या कामगारांसाठी कर्मचारी तुमच्यावरती अवलंबून राहतील. आज सासरच्या लोकांकडनं तुम्हाला मान सन्मान मिळेल. एखाद्या मित्राच्या मदतीसाठी तुम्ही पुढे याल, ज्यावरती तुमचे काही पैसे खर्च होतील. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबातील लहान मुलांसोबत खेळण्यामध्ये, दंगामस्ती करण्यामध्ये घालवाल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सरकारी योजनांचा लाभ घेण्याचा आहे. आज तुम्ही एखाद्या सरकारी योजनेचा भरपूर फायदा उचलाल. आई किंवा घरातील महिलांचं आरोग्य आज थोडंसं बिघडेल. तुम्हाला आज कर्ज देण्यापासून दूर राहावं लागेल, नाहीतर आर्थिक समस्या वाढू शकतात. संध्याकाळच्या वेळी निराशाजनक विचारांपासून तुम्ही दूर राहा. दिवसाच्या सुरुवातीला कोणाच्या तरी वाईट बोलण्यामुळे तुम्हाला राग येऊ शकतो, परंतु काही वेळानं सगळं ठीक होईल. आज तुम्ही तुमच्या व्यावसायिक योजनांवरती काही पैसे खर्च कराल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आर्थिक लाभ मिळवण्याचा आहे. जवळच्या लोकांच्या मदतीने आज तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस हा शक्यतांवरती केंद्रित राहील. व्यवसायामध्ये रोजच्या कामामध्ये निष्काळजीपणा करू नका, नाहीतर ज्या कामातून नफ्याची अपेक्षा आहे ते काम पुढे ढकलल्यानं तुमचं मन निराश होईल. आज व्यवसायामध्ये नफ्याच्या अनेक संधी जवळ येऊनही रद्द होतील. विद्यार्थ्यांना आज त्यांच्या शिक्षकांचा आशीर्वाद मिळेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सामाजिक सन्मानाचा आहे. तुम्हाला आज सामाजिक क्षेत्रामध्ये मान सन्मान मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे वाद होणार नाहीत याची तुम्ही विशेष काळजी घ्या. योग्य वेळी आपलं काम करा. आज दुपारनंतर तुमच्या घरी कोणी पाहुणे येऊ शकतात, त्यावरती तुमचे काही पैसे देखील खर्च होतील. वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहील. संध्याकाळच्या वेळी धर्म आणि अध्यात्माकडे तुमची आवड वाढेल. आज सामाजिक क्षेत्रामध्ये तुमची कीर्ती पसरेल, परंतु संध्याकाळच्या वेळी तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सामाजिक ओळख निर्माण करण्याचा आहे. वडिलांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला फायदा होईल आणि भावंडांच्या सहकार्याने सर्व गोष्टी रुळावर येतील. जर आज तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तो काळजीपूर्वक करा, कारण तुमचं महत्त्वाचं आणि मौल्यवान सामान चोरीला जाण्याची शक्यता आहे. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे. आज तुम्हाला व्यवसायामध्ये नफ्याच्या संधी मिळतील, परंतु तुम्हाला योग्य संधी ओळखण्याची गरज आहे. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा व्यवसायामध्ये नफा मिळवण्याचा आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला नफ्याच्या अनेक संधी मिळतील, परंतु तुम्ही मनोरंजनावरती जास्त लक्ष द्याल, ज्यामुळे संधी तुमच्या हातून निसटून जाऊ शकतात.
विद्यार्थी एखाद्या स्पर्धेची तयारी करत आहेत त्यांना आज एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या मुलांशी संबंधित समस्या सोडवण्यामध्ये जाईल. व्यवसायासाठी आज तुम्हाला काही लहान आणि लांब पल्ल्याच्या यात्रा कराव्या लागतील. तुमच्या सामानाची आणि आरोग्याची दोन्हींची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचा जपमाळेचं 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.